डॉट बॉल आलाय, 2 बॉलचा खेळ संपला, 1 धाव धावफलकावरती. षटक क्रमांक 1 साठी ओमकार यांच्या नावी हे षटक आणि इथे नो बॉल प्लस धावा 4, एकूण मिळतील 5. खराब बॉल त्याचा घेतलाय समाचार, बॉल सीमारेषेच्या पलीकडे 4 धाव्यांसाठी. आणि यानंतर आता फ्री हिट आहे. फलंदाजाला आता मुभा आहे मोठा फटका खेळण्याची आणि गोलंदाज ओमकार यांना आता अग्निदिव्यातून जावं लागेल. या अगोदरचे 2 बॉल फार चांगल्या पद्धतीने त्यांनी हाताळले होते आणि त्यानंतरचा कमरेवरती असणारा बॉल फेकून दिला सरळ 4 धाव्यांसाठी. एक खराब बॉल त्यानंतर आता टाकावा लागेल त्यांना फ्री हिटचा बॉल. आता फलंदाज 4 प्रकारे आउट होऊ शकतो. बॉल हाताळणे, बॉल दोनदा टोलवणे, क्षेत्ररक्षणासाठी अडथळा निर्माण करणे आणि एक म्हणजे रनआउट. बॉल हवेत आहे, झेल जरी घेतला तरी बॉल लगेच टाकावा लागेल. फ्री हिटचा बॉल आहे, झेल सुटलाय, दुसरीचा प्रयत्न. म्हणजे झेल जर निसटला ना तर तुम्ही रनआउट साठी जाऊ शकतात, परंतु या बॉलच्या पाठीमागे 2 धावा कंप्लीट होत आहेत. ओमकार सिंदकर जे बामनोलीचे आहेत, षटक क्रमांक 1 सांभाळत आहेत. पॉवर प्ले क्रमांक 1 त्यांच्या नावी आहे. पश्चिम जावलीचे आयकॉन खेळाडू. टप्पा पडल्यानंतर बॉल खाली राहिला, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही, आलाय तो डॉट बॉल. प्रभावित केलंय ओमकार सिंदकर यांनी. गोलंदाजी करताना क्षमता आहे. पॉवर प्ले क्रमांक 1 त्यांनी आतापर्यंत चांगल्या पद्धतीने हाताळलाय. जर एक बॉल तुम्ही वगळला ना, बाकीची गोलंदाजी त्यांनी फार चांगली केलेली आहे. अनिल जाधव जे पाटणचे बाहुबली म्हणून ओळखले जातात, त्यांना बांधून ठेवलंय. त्याचबरोबर मिस्टर टेनिस क्रिकेट नयन सपकाळ यांच्या वतीने आणखीन एक पुरस्कार आलेला आहे. अनिल जाधव यांच्या 50 धाव्यांच्या खेळीसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. हा एक मोठा फटका, बॉल सीमारेषेच्या पलीकडे धडक देतोय सरळ 6 धाव्यांसाठी. जिथे सुरुवात ओमकार सिंदकर यांनी चांगली केली होती, आता आक्रमण केलेलं आहे त्यांच्यावरती अनिल जाधव, जिल्हा आयकॉन, पाटण तालुका. वेगाने उसळणारा बॉल पाठवून दिला सरळ 6 धाव्यांसाठी. एक चांगला फटका आहे. धावसंख्या आहे धावफलकावरती 14 धावा, बिनगडी बाद. प्रथम बॅटिंग करत असताना क्षेत्ररक्षक आहेत, वेगाने झडप घालतायत. क्षेत्ररक्षण फार चांगलं डीपला झालेलं आहे. 2 धावा घेण्यापासून रोखू शकणार नाहीत. अद्यापही गोलंदाजी करताना गौरी 11 जिथे श्री स्पोर्ट्सला अद्यापही यश मिळालं नाही. गौरी 11 प्रथम बॅटिंग करताना 16 वरती जाऊन पोहोचलेला आहे. 5 षटकांचा सामना आहे, त्यासाठी विनंती करूया की आपण घाई करा, अधिकचा वेळ आपण घेऊ नका. पार्टनरशिप पहिल्या विकेटसाठी विश्वनाथ पवार आणि अनिल जाधव यांच्यामध्ये उभी राहिलेली आहे 16 धावांची, जिथे विश्वनाथ पवार यांनी 1 बॉल 1 धावेचा खेळ उभा केलाय. अनिल जाधव यांनी 6 बॉलमध्ये 14 धावांचा खेळ उभा केलेला आहे. असं विश्लेषण आपण त्यांच्या बॅटिंगचं करूया. षटक क्रमांक 1 मध्ये ओमकार सिंदकर बामनोली यांनी तब्बल 16 धावा खर्च केल्या. पॉवर प्ले क्रमांक आता 2 प्रगतीपथावरती येतोय. चला वेळ घेऊ नका, पुन्हा एकदा आपण सर्व खेळाडूंना सूचित करत आहोत की आपण वेळ घेऊ नका. पॉवर प्ले क्रमांक 1 संपलेला आहे. क्षेत्ररक्षण लगेच फिरवा, लगेच लावा. पश्चिम जावळी प्रीमियर लीग पर्व क्रमांक 1 तुम्ही अनुभवत आहात. आपण पश्चिम जावळी बद्दल जेव्हा जेव्हा उल्लेख करतो ना, की इतिहासकालीन देखील जावली तालुक्याची नोंद या प्रकारे आहे की पाखरं सोडा सूर्यकिरण जमिनीपर्यंत पोहोचत नव्हती, असं जावलीचं खोरं, म्हणून या खोऱ्याची ओळख आहे. छत्रपतींच्या इतिहासाच्या पाऊलखुणा या जावली तालुक्याला देखील लाभलेल्या आहेत. त्याच्याबद्दल आपण चर्चा करूया. सातारा जिल्ह्यामध्ये असणारे 11 तालुके आणि त्या 11 तालुक्यांमध्ये असणारा जावली तालुका, म्हणजे सातारा जिल्ह्याला लाभलेला छत्रपतींचा इतिहास. बॉलर तयार, खोलवर टप्प्याचा बॉल आणि जिथे आपण टॉस जर पाहिला ना तर त्या टॉस बद्दल आपण चर्चा करूया. पंचांनी कळवलेला आहे नकारात्मक. त्या टॉसच्या एका बाजूला आहे ना राजधानी सातारा आणि एका बाजूला पश्चिम जावळी प्रीमियर लीग. यावेळेला बॉल समोर खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक बॅकअपला नाहीये, त्याने अगोदर बॉल सीमारेषा चिरतोय. समालोचन कक्षाला दिलेली मानवंदना, बॉल सीमा पार, धावा मिळतात 4, येतोय चौकार.
ओव्हर नंबर 2 साठी राकेश सिंदकर बामनोली ओव्हर नंबर 2 साठी आलेले आहेत. एक पर्व 22 गाव प्रीमियर लीगचं त्यांनी गाजवलं होतं. षटक क्रमांक 2 त्यांच्या हातामध्ये आहे. यावेळेला बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, विकेटचं पतन. राकेश सिंदकर यांनी संघाला मिळवून दिले पहिलं सुयश आणि पहिला मोठा धक्का लागलेला आहे गौरी 11 ला. विश्वनाथ पवार पावशेवाडी आक्रमक फलंदाज माघारी येत आहेत. विश्वनाथ पवार यांनी देखील अनेक काळ क्रिकेट ते खेळत आहेत आणि अनेक पर्वांमध्ये 22 गाव प्रीमियर लीग मध्ये नेहमीच त्यांनी चांगला खेळ केलेला आहे. परंतु या प्रीमियर लीग मध्ये नावाप्रमाणे खेळ करू शकले नाही. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटक्यामध्ये पूर्णता नव्हती, लांबी कमी पडली आणि याचा मोबदला त्यांना भोगावा लागला. तो आपल्या विकेटने. त्यांना जावं लागतंय माघारी. धक्का क्रमांक 1 लागलाय. धावसंख्या आहे 21 आणि राकेश सिंदकर यांनी संघाला पहिलं सुयश मिळवून दिलेलं आहे. क्रमांक 3 वरती आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी अरुण साळुंके फळणी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत आहेत. क्रमांक 3 वरती त्यांना प्रविष्ट केलेला आहे. चला काही करा. राकेश सिंदकर यांचं मनोबल वाढलेलं आहे. मनोधैर्य आता वाढला असेल. ज्या प्रकारे संघाला यश मिळत नव्हतं त्यावेळेस त्यांनी संघाला विकेट मिळवून दिली आहे आणि संघ पहिल्या विकेटच्या शोधामध्ये असताना ती विकेट त्यांना प्राप्त झाली आहे. बॉल क्रमांक 3 आता प्रगतीपथावरती येतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. पाठीमागे ओढलेला बॉल, त्याच्यावरती चाबूक स्ट्रोक, सीमारेषा चिरतोय. 4 धावेंसाठी आल्या पावली. इरादे स्पष्ट आणि या बॉलचं स्वागत केलंय 4 धावेने. अरुण साळुंके फळणी यांच्या बॅट मधून आलाय हा चौकार आणि पहिल्याच बॉलवरती आक्रमण चढवलंय. शरीरापासून दूर जाणारा बॉल, बॅकलिफ्टचा वापर, टायमिंग प्रॉपर. बॉल सीमा पार जातोय 4 धावेंसाठी. धावसंख्या आता झपाट्याने पुढे चालली आहे. वेग वाढलाय. 25 धावा, 1 गडी बाद. कमी गतीचा बॉल, त्यालाही खेळलाय कव्हर्स मध्ये. बॉलला संरक्षण देण्यासाठी दुसरे खेळाडू बॅकअपला आले आणि त्यानंतर बॉलची फेकी होते. आणखीन एक धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल. जिथे कमी गतीच्या बॉल बद्दल आपण चर्चा करतो ना, की असे बॉल फलंदाजाला रीड करावे लागतात. म्हणजे वाचन किती महत्वाचं आहे. जीवन असो किंवा क्रिकेट, तुम्हाला वाचन करावं लागतं. म्हणजे फलंदाजाला गोलंदाजाचं आणि गोलंदाजाला फलंदाजाचं खेळपट्टीवरती वाचन करणं फार महत्वाचं. टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा खाली राहतोय. खेळपट्टीमध्ये जो अनियमित बाउन्स आहे ना, तो आपल्याला बघायला मिळाला. म्हणजे अनइक्वल बाउन्स. कधी बॉल वेगाने उसळतोय तर कधी बॉल टप्पा पडल्यानंतर खाली राहतोय. पाणी पाहिजे का? थोडंसं पाणी प्रोव्हाइड करा. तिकडे यष्टिरक्षकाला बॉल भेदलेला आहे, किंबहुना त्यांच्या अंगाला जाऊन बॉल लागलेला आहे. टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा खाली राहिला आणि तो बॉल यष्टिरक्षकाला जाऊन भेदला आणि त्यानंतर खेळ थोडासा थांबलेला आहे. आपण संपूर्ण या सामन्याबद्दल चर्चा करूया. नाणेफेकीचा कौल गौरी 11 ने जिंकला आणि बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी विश्वनाथ पवार आले होते. निश्चित आज मोठा खेळ करू शकले नाही, झटपट माघारी गेले. त्यानंतर अरुण साळुंके मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. 2 बॉलमध्ये 5 धावा. अनिल जाधव जिल्हा आयकॉन पाटण तालुका 7 बॉल 14 वरती खेळत आहेत. राकेश सिंदकर बामनोली यांनी हे हाताळलेलं षटक आतापर्यंत 5 बॉल टाकले, 10 धावा त्यांनी खर्च केलेले आहेत. 1 गडी त्यांनी बाद केलेला आहे. असा रंगणारा हा सामना. निश्चित स्क्रीनवरती जर आपण पाहिलं ना, तर स्क्रीनच्या अगदी डाव्या बाजूला जो फोटो आहे ना, त्या फोटोबद्दल चर्चा करणं फार महत्त्वाचं आहे. प्रदीप शिंदे कोळगर ज्यांचं आकस्मिक निधन झालं, त्यांच्या आठवणींना उजाळा देणारी ही प्रीमियर लीग आहे आणि त्या फोटोकडे पाहिलं ना तर निश्चित असं वाटत नाही की हे व्यक्तिमत्व आपल्याला सोडून गेलेलं आहे. इथेच कुठेतरी मॅच बघत असेल याचा भास होतोय. कारण ज्या वेळेस अनेक स्पर्धा आम्ही पाहिलेल्या आहेत ना, आणि ज्या वेळेस 22 गावची स्पर्धा असेल, 22 गाव प्रीमियर लीग असेल किंवा 1 गाव 11च्या स्पर्धांमध्ये आवर्जून हे व्यक्तिमत्व त्या स्पर्धा बघण्यासाठी असायचं आणि त्यांच्या आठवणींना उजाळा देणारी ही स्पर्धा. पंचांकडे दाद मागितले परंतु पंचांनी दाद फेटाळले. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न निष्फळ. कोणतीही धाव्या बॉलच्या पाठीमागे मिळणार नाही. 2 षटकांचा खेळ संपला आणि राकेश सिंदकर यांचं यशस्वी षटक. 2 षटका अखेरीस 26 धावा, 1 गडी बाद. प्रथम बॅटिंग करताना गौरी 11 जो संघ आहे नितीन दादा सुर्वे यांच्या संघाने आतापर्यंत बनवलेले आहे 26 धावा आणि एका बाजूला संदीप दादा सिंदकर यांच्या संघाने धावा खर्च केलेले आहेत 26. जो संघ आहे श्री स्पोर्ट गोलंदाजी करतोय. चला घाई करा. पॉवर प्लेचे दोन्ही षटकं संपलेली आहेत. आपल्याला खुलं क्षेत्ररक्षण लावावं लागेल.
चला दोन्ही संघांना विनंती करूया मित्रांनो, अधिकचा वेळ घेऊ नका. बरेचसे सामने अजून पेंडिंग आहे आणि यानंतरचा सामना आम्ही अनाऊन्स करतोय. आरोही 11 आणि विराज 11 तुमच्यामध्ये पुढील सामना असेल, त्यासाठी विनंती आहे की आपण अधिकचा वेळ घेऊ नका. अरुण साळुंके यांनी बॅट बदललेली आहे. क्रिकेटमध्ये आता एक काळ असा आलेला आहे की ना, प्रत्येक खेळाडूकडे आपली स्वतःची एक वेगळी बॅट आहे. म्हणजे बदललेलं क्रिकेट आहे, परंतु बॅट बदललेली आहे. पहिल्या बॅटने ज्यावेळेस त्यांनी बॅटिंग केली त्यावेळेस 2 बॉलमध्ये 5 बनवलेले आहेत. आता बॅट बदललेली आहे, परंतु बॅटबद्दल जेव्हा जेव्हा आपण चर्चा करतो ना, की काश्मीरी विलो आणि इंग्लिश विलो या लाकडापासून क्रिकेटच्या बॅट बनतात. हे लाकूड वजनाने हलकं असतं आणि चिवट असतं, त्यामुळे या लाकडाच्या बॅट आपण क्रिकेटमध्ये बघतो आणि प्रत्येक खेळाडू आपल्या कम्फर्ट प्रमाणे बॅट बनवतो. म्हणजे हलक्या, काहींना अधिक वजन असलेली बॅट आवडते. म्हणजे 1000 ग्रॅम किंबहुना 950 किंवा 1100, सिंगल ब्लेड, डबल ब्लेड असे प्रकार आहेत बॅटमध्ये. पंचांनी कळवलेलं आहे नकारात्मक आहे, याच्याबद्दल आपण चर्चा करूया. म्हणजे बॅटचंही वर्गीकरण आहे, परंतु बॉल जर आपण पाहिला ना, तर बॉलमध्ये देखील वर्गीकरण आहे. म्हणजे अनेक कंपन्या आहेत, त्या अनेक कंपन्यांचे बॉल आपण वापरू शकतो. बॅटची कडा, भाग्याचा सहारा. यष्टीरक्षकाच्या हाताला स्पर्श करून बॉल पाठीमागच्या बाजूला गेला आणि या षटकामध्ये सुजित शेवाळे, जिल्हा आयकॉन, कराड तालुका, येवती शेवाळवाडी त्यांचं गाव आहे आणि ओव्हर नंबर 3 साठी त्यांना प्रविष्ट केलेला आहे. निश्चित कराड प्रीमियर लीग जी ग्रामीणला झाली होती ना, त्या स्पर्धेमध्ये 213 धावा कुटणारा खेळाडू म्हणजे सुजित शेवाळे आता गोलंदाजी करतायत. जोरकस मारण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक येतील समोरच्या बाजूने, बॉल उचलतील, टाकतील. समय सूचकता या बॉलच्या पाठीमागे क्षेत्ररक्षण करताना बघायला मिळाली. बॉल कार्पेटला येत असताना थोडासा उसळी घेतला आणि तिथे त्यांनी चांगल्या प्रकारे अडवला. म्हणजे काही गोष्टींमध्ये समय सूचकता म्हणजे वेळे प्रसंगी घेतलेले निर्णय काही क्षणात तुम्हाला घ्यावे लागतात. बॉलर तयार, जिथे आता अरुण साळुंके आणि अनिल जाधव यांच्यामध्ये छोटीशी पार्टनरशिप उभी राहते. जिल्हा आयकॉन विरुद्ध जिल्हा आयकॉन, एक पाटण तालुका तर एक कराड तालुका. कमी गतीचा बॉल इथे डीपी स्क्वेअर लेगला पाठवलाय. क्षेत्ररक्षक बनतील का प्रेक्षक? हो, त्यांच्या डोक्यावरतून बॉल देतोय दस्तक, तडक फडक कडक बेधडक येतोय षटकार. फलंदाज अनिल जाधव, पाटण तालुका यांच्या बॅट मधून आलाय हा षटकार. कमी गतीचा बॉल ओळखला आणि फेकून दिला सरळ सात धावेंसाठी. या प्रीमियर लीग मध्ये जर आपण पाहिलं ना, तर षटकारांचा रेशिओ अधिक आहे. 48 षटकार आतापर्यंत या प्रीमियर लीग मध्ये लागलेले आहेत आणि हा 4था सामना आहे. म्हणजे ही महती आहे या प्रीमियर लीगची. आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, लाईन मिस करून बसले. बॉल घेतो यष्ट्यांचा वेध, फलंदाज क्लीन बोल्ड अनिल जाधव माघारी. भन्नाट वेग यष्ट्यांचा वेध घेतोय, मधली यष्टी वाकवली आहे. सुजित शेवाळे यांनी अनिल जाधव यांची जिल्हा आयकॉन विरुद्ध जिल्हा आयकॉन मधली यष्टी पहा खेळपट्टीपासून वेगळी करून टाकली आहे. विकेटचं होत आहे पतन. अनिल जाधव पाटण तालुका आउट होऊन माघारी जातील. जे मुठ्ठलवाडी गावचे आहेत, जिल्हा आयकॉन म्हणून त्यांच्या नावाची वर्णी या प्रीमियर लीग मध्ये लागली आणि आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी काचचे अनुभवी खेळाडू मैदानाच्या आतमध्ये प्रविष्ट होत आहेत. स्वतः संघ मालक नितीन सुर्वे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत आहेत. धावफलकावरती 34 धावा 2 गडी बाद अशी स्थिती आहे. प्रथम बॅटिंग करत असताना गौरी 11ची. चला घाई करा. त्याचबरोबर पश्चिम जावलिया क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष आदरणीय बाळू दादा पवार यांच्या वतीने लागोपाठचे 3 षटकार जर नितीन सुर्वे यांनी मारले ना, तर 501 रुपयाचं कॅश प्राइज आहे त्यांच्यासाठी. दीपक साळुंके यांच्या वतीने 1000 रुपयाचा पुरस्कार आहे. क्या बात आहे. कौतुकाची थाप आल्या पावली ठेवलेली आहे त्यांच्या पाठीवरती. शरीरापासून दूर जाणारा बॉल पॉइंटच्या डोक्यावरतून खेळलाय. बॉल मार्गस्थ होते सीमारेषेच्या दिशेने. अडवण्याचा प्रयत्न फसेल का की अडवला जाईल आणि अखेर अडवण्याचा प्रयत्न तिकडे यशस्वी होत आहे. सीमारेषेलगत बॉलची फेकी केली जाईल, परंतु काही धावा रोखू शकत नाहीयेत क्षेत्ररक्षक आणि या बॉलच्या पाठीमागे तब्बल मिळाल्या 3 धावा.
पण सीमा रेषेलगत अडवण्याचा प्रयत्न जो झाला ना तो फार चांगला होता आणि तिकडे बॉल थांबवला गेला. पॉइंटच्या डोक्यावरतून खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि तिकडे 3 धावा प्राप्त केलेल्या आहेत फलंदाजांनी. धावसंख्या पुढे गेली आहे 37, लॉस ऑफ 2 विकेट. तब्बल 5 बॉलचा खेळ संपलाय. आलेख ग्राफ थोडासा या षटकामध्ये धावसंख्येचा उंचावलेला आहे, त्याच्याबद्दल आपण चर्चा करूया. पाठीमागच्या षटकामध्ये ज्या धावा होत्या आणि या षटकामध्ये धावा सुरुवात जी झाली होती ती धमाकेदार केली होती गौरी 11ने. पाठीमागे ओढलेला बॉल, क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफला, बॉलच्या दिशेने गेलेत, बॉलच्या खाली आलेत आणि झेल सुटलेला आहे. दरवाजापर्यंत आलेलं यश हे दरवाजाच्या बाहेरूनच गेलंय. दैव देतो आणि कर्म घालवतो, या प्रकारची परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये आली. शरीरावरचं नियंत्रण आणि हाताची ओंजळ, डोळ्यांचा संयोग याच्यामध्ये जर आपण पाहिलं ना तर हाताच्या ओंजळीमधून बॉल निसटला. म्हणजे कुठेतरी या चुका सुधारवणं फार महत्वाचं आहे. जीवन आहे, क्रिकेट आहे, चुका होतात, परंतु चुका सुधारणं फार महत्वाचं. धावसंख्या आहे 38, 2 गडी बाद. स्ट्रॅटेजिक टाइमआउट आपण 1 मिनिटाचा देत आहोत. धोरणात्मक वेळ आहे 3 षटका अखेरीस. याच्यामुळे जर तुम्हाला ड्रिंक्स ब्रेक घ्यायचा आहे तर तुम्ही घेऊ शकता. चला मग सुरू करा. जर तुम्हाला ब्रेक नसेल घ्यायचा तर सामना सुरू करा, ही विनंती. पार्टनरशिपची आपण चर्चा करूया. नितीन सुर्वे आणि अरुण साळुंके यांच्यामध्ये एक पार्टनरशिप उभी राहिली. नितीन सुर्वे 1 बॉल 3 धावा, अरुण साळुंके 5 बॉल 7 धावा, असं विश्लेषण आपण करूया. आणि जिथे सुजित शेवाळे यांचं षटक क्रमांक 3 संपलं, जिल्हा आयकॉन म्हणून एकच षटक ते हाताळू शकतात. आता ओव्हर नंबर 4 साठी राकेश सिंदकर बामनोली यांचा पहिलाच बॉल फेकून दिलाय सरळ 6 धावेंसाठी. मोठा फटका सीमारेषेच्या पलीकडे येतोय षटकार. फलंदाज अरुण साळुंके यांच्या बॅटमधून एक मोठा फटका आलाय. आकाशाला गवसणी घालणारा हा षटकार होता. फेकून दिला ताकदीच्या जोरावरती. आपल्या टप्प्यामध्ये बॉल घेतला, पुढे आले, पायांचा वापर चांगला होता आणि फेकून दिला हा बॉल सरळ 7 धावेंसाठी. षटकार येतोय. एक दिलखेच आता फटका. बॉलर पुरा तयार राकेश सिंदकर बामनोली. निश्चित हा जो परिसर आहे ना, या परिसराबद्दल आपण या षटकामध्ये चर्चा करूया. बॉलर तयार. कमी गतीचा टाकलेला बॉल वळवलाय, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, परंतु हाई झेल निसटलेला आहे. या चुकांबद्दल आपण चर्चा करतोय की या चुका आहेत ना त्या सुधारवणं फार महत्वाचं आहे. माणसाला ठेच ही पर्वताने नाही तर छोट्या दगडानेच लागते. म्हणजे छोट्या छोट्या चुका हे पराभवाचं देखील कारण ठरू शकतात, परंतु या चुका जर तुम्ही सुधारवल्या ना तर निश्चित तुम्ही यश मिळवू शकता. चुकांवरती पांघरून टाकणं चुकीचं आहे, त्या सुधारवणं ही चांगली गोष्ट आहे. म्हणजे कुठेतरी क्षेत्ररक्षण करताना या चुका सुधारवणं फार महत्वाचं आहे. आणि क्षेत्ररक्षकाची साथ जर गोलंदाजाला असेल ना तर त्याचे बॉल खेळपट्टीवरती बोलतात. इथे एक सिंगल धाव्या बॉलच्या पाठीमागे आली आहे. धावसंख्येमध्ये होतोय बदल, पुढे जाते. धावसंख्या आहे 46 धावा. तब्बल 2 गडी बाद. प्रथम बॅटिंग करताना गौरी 11. मोठ्या फटक्यांचं धाडस फलंदाज करतायत. शरीरापासून दूर आहे, क्षेत्ररक्षक आहे डीपला. ज्या प्रकारे क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे ना त्या प्रकारची गोलंदाजी सुरू आहे राकेश सिंदकर यांची. पहिला बॉल निश्चित त्यांचा महागडा होता, परंतु त्यानंतर त्यांनी केलेली गोलंदाजी फार चांगली आहे. गोलंदाजीमध्ये असणारी वैविध्यता त्यांनी दाखवलेली आहे. जे काही मिश्रण आहे ना ते त्यांनी अंमलात आणलेलं आहे या षटकामध्ये. दोन्ही फलंदाजांनी स्ट्राइक रोटेट केलंय. स्विच हिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न, मन बनवलं होतं. क्रिकेटचं मादक सौंदर्य. बॉल सीमारेषेच्या पलीकडे सरळ 7 धावेंसाठी येतोय तो चौकार. फलंदाज नितीन सुर्वे कास यांच्या बॅटमधून आलाय हा एक बेमिसाल चौकार. पहिल्यापासून मन बनवलं होतं नितीन सुर्वे यांनी की स्विच हिटचा फटका खेळायचा आहे आणि त्या बॉलचा पुरेपूर समाचार त्यांनी घेतला आणि 4 धावा इकडे अंकित केल्या. थर्डमॅन नाहीये, बॅकवर्ड डीप पॉइंट नाहीये, त्यामुळे तिकडे क्षेत्र खाली आहे आणि त्या क्षेत्रामध्ये या प्रकारची फटकेबाजी आपल्याला बघायला मिळाली. 30 यार्ड सर्कलच्या बाहेरचं बॅकअप, डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, वाईडिश, लॉंग ऑन, लॉंग ऑफ, डीप कव्हर. हे वर्तुळाच्या बाहेर आडव्या बॅटने जोरकस खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे 2. या 2 क्षेत्ररक्षकांमध्ये आहे मोठी दरी आणि याच दरीतून बॉल सीमारेषेच्या पलीकडे 4 धावेंसाठी. 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. 55 धावा गौरी 11 प्रथम बॅटिंग करताना.
संघाने अर्धशतकी खेळी पूर्ण केलेली आहे. अंतिम षटकाचा खेळ शिल्लक आहे, जिथे आपण राकेश सिनकर बामनोली यांना षटक क्रमांक 4 मध्ये पाहिलं. 2 क्षेत्ररक्षकांमध्ये जी मोठी पोकळी होती ना, त्याच पोकळीतून बॉल सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी गेला. निश्चित आपण बामनोली बद्दल जेव्हा जेव्हा चर्चा करतो ना, की हा जो संपूर्ण परिसर आहे ना, कास पठाराचा जो पुढे परिसर येतो त्याच्याबद्दल आपण चर्चा करतोय. बामनोली पर्यंत आणि त्याच्या आजूबाजूची गावं या प्रीमियर लीग मध्ये सहभागी होत आहेत. परंतु सातारा स्टँड वरतून सुटणारी एसटी सातारा बामनोली ही किती महत्वाची आहे ना. आता प्रत्येकाकडे गाड्या आलेल्या आहेत. एक काळ असा होता ना, की एसटी शिवाय आपण प्रवास करू शकत नव्हतो. पायी किंवा एसटी हे दोनच पर्याय माणसाकडे उपलब्ध होते या भागामध्ये. आणि जिथे पहा काही जणांकडे गाड्या होत्या, परंतु आता प्रत्येक घरी एक एक बाईक तरी आहे. परंतु पूर्वी एसटीने प्रवास करणं एक वेगळा आनंद होता. आणि सातारा बामनोली एसटी म्हटलं ना, बसलेले प्रवासी तेवढेच आणि उभेही तेवढेच. म्हणजे ही एसटीची असणारी मजा. आणि त्या काळी किंवा आताही एसटीला फार महत्व आहे, कारण या भागात जाणारी एसटी तब्बल कधी 2 तासाने आहे तर कधी 1 तासाने आहे. म्हणजे सातारला गेलं, चला घाई करा, अधिकचा वेळ आपण घेऊ नका, त्याच्याबद्दल आपण चर्चा करूया. चला अधिकचा वेळ घेऊ नका, पुन्हा एकदा आपण वारंवार सूचना देऊया. घाई करा, ओव्हर नंबर 5 कडे वळूया. आणि या षटकासाठी आठव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न आणि पंचांनी बोर्ड उचललाय. फलंदाज आउट. आणखीन एका विकेटचं पतन. गौरी 11 ला महत्वाच्या क्षणी महत्वाचा धक्का. अरुण साळुंके माघारी. आता मैदानाच्या आतमध्ये पुढील फलंदाज प्रविष्ट होत आहे. चला यानंतरचा टॉस आपण अनाउन्स करूया. यानंतर टॉस आहे आरोई 11 आणि विराज 11. एका बाजूला बजरंग दादा किर्द त्यांच्या मालकीचा संघ विराज 11, तर दुसऱ्या बाजूला विकास दादा जाधव आरोई 11 हा त्यांचा संघ आहे. आणि त्यांच्यामध्ये पुढची लढत आहे. चला आपण रिपोर्टिंग करा. दोन्ही संघ नायक आपण आलात का? विराज 11 आणि आरोई 11 या दोन्ही संघनायकांना आपण पुन्हा एकदा विनंती करत आहोत की आपण रिपोर्टिंग करा. इनिंग ब्रेक मध्ये होईल टॉस. बॉलर तयार. बॉल क्रमांक 2. यावेळेला हा टोला चांगला आहे. डीपी स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे. बॉल सीमारेषेच्या बाहेर. सरळ 6 धावांसाठी बॅटने केलाय. बॉल वरती वार. बॉल सीमा पार. येतोय दर्जेदार क्लासिकल षटकार. आकाश साळुंके आल्या आल्या पहिल्याच बॉल वरती आक्रमण करतायत. आणि विकास साळुंके यांचा पहिला बॉल, माफ करा, विकास सिनकर बॅटिंग साठी आलेले आहेत. आणि त्यांनी पहिलाच बॉल सीमारेषेच्या पलीकडे फेकून दिलाय. माफ करा, विकास सिनकर गोलंदाजी क्रमांक 5 हाताळत आहेत, तर आकाश साळुंके बॅटिंग करतायत. आपण त्याच्यामध्ये करेक्शन करूया. बॉलर पुन्हा तयार. ओव्हर नंबर 5 चा थरार आहे. अंतिम षटक म्हटलं ना की स्लॉग ओव्हरचं षटक. कॉन्सन्ट्रेशन खेळाचा भाग आहे. पुन्हा एकदा गोलंदाज विकास सिनकर तयार होतील. अंतिम षटक आपल्या नावी घेऊन आलेले आहेत. चला पुढील 2 संघनायक आले का? विराज 11 आणि आरोई 11. उजव्या एसटीच्या बाहेरचा बॉल पंचांनी कळवलेला आहे की नकारात्मक बॉल. व्हाईट बॉलची घोषणा पंचांनी केलेली आहे. अतिरिक्त धावफलकामध्ये भर पडेल. धावसंख्या पुढे जाते. प्रयत्न हाच आहे की टीम श्री स्पोर्ट्सचा की आम्हाला कमी धावसंख्येवरती गौरी 11 ला रोखायचं आहे. आणि गौरी 11 चा प्रयत्न आहे की आम्हाला चांगल्यात चांगली धावसंख्या उभी करायची आहे. या प्रयत्नामुळे दोन्ही संघ. उजव्या एसटीच्या बाहेरचा बॉल टप्पा पडल्यानंतर फलंदाजाला प्रभावित करतोय. येतोय तो डॉट बॉल. टप्प्यावरचा ताबा, दिशेवरचं नियंत्रण योग्य आहे. ही गोलंदाजीची धार आहे विकासांच्या. आणि त्यांनी हा बॉल चांगल्या पद्धतीने हाताळलेला आहे. या अगोदर त्यांनी नकारात्मक बॉल टाकला, त्यानंतर कमबॅक करणारा बॉल आहे टीमसाठी. आलाय तो डॉट. आपण कास पठार बद्दल चर्चा केली. कास पठार म्हटलं की जैव विविधतेने नटलेला हा परिसर. समोर खेळलेला फटका क्षेत्ररक्षक येतील का बॉलच्या खाली? बॉलकडे फक्त पाहतच राहतील. आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे सरळ 6 धावांसाठी
धावसंख्येला पुढे घेऊन जाणारा षटकार आणि धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 69 धावा, तब्बल 3 गडी बाद. जगभरातून अनेक पर्यटक हे काचच्या पठारावरती फुलं बघण्यासाठी नेहमीच येत असतात आणि आपण त्याची चर्चा करूया. जो हंगाम आहे ना त्याच्याबद्दल आपण चर्चा करूया. वळवण्याचा प्रयत्न, आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक सीमारेषेच्या पलीकडे, फटक्यामध्ये आहे पूर्णता. बॉल फेकून दिलाय सरळ 6 धाब्यांसाठी. हीच ती महत्वाची जागा. येतोय षटकार, पंचांकडे बॉल सुपूर्द करा. आता आक्रमण केलेलं आहे. अंतिम षटकामध्ये आपण म्हणतो ना की अंतिम षटक मारझोड तोडफोडीचं असतं आणि या षटकामध्ये आता तोडफोड केलेली आहे. काही बॉलमध्ये फलंदाजांनी तोडफोड केली नव्हती, परंतु आता तोडफोड करायला सुरुवात केलेली आहे. 34 धावा, 3 गडी बाद. धावसंख्या 74 धावा धावफलकावरती आहेत आणि काहीच बॉल आता या षटकातील शिल्लक आहेत. आकाश यांनी बॅटिंग करताना 18 धावा बनवलेल्या आहेत. नितीन सुर्वे 12. विकास सिंदकर यांचा पुढीलचा बॉल पुन्हा गोलंदाजीच्या रनवेवरतून निघतायत. ओरपिच बॉल, खोलवर पद्धतीचा बॉल. प्रत्येक गोलंदाजाकडे एक प्रमुख अस्त्र असतं आणि त्या अस्त्राचं नाव आहे यॉर्कर बॉल, अर्थात बुंदा बॉल इथे टाकलेला आहे. आणि या बॉलवरती फलंदाज नितीन सुर्वे यांना माघारी यावं लागेल. पहिला डाव संपलेला आहे आणि पहिल्या डावामध्ये बॅटिंग करताना 74 धावा गौरी 11 ने बनवलेल्या आहेत. श्री स्पोर्ट्सला बनवायच्या आहेत. चौऱ्याहत्तर धावा बॅटिंग करताना गौरी 11 ने बनवलेल्या आहेत आणि आता बनवायच्या आहेत श्री स्पोर्ट्सला 75 धावा. तत्पूर्वी आपण स्कोर बोर्ड मध्ये आहे ना तो करेक्शन करून आपण सांगूया. तत्पूर्वी आपण टॉस करूया. टॉस आहे, इथून पुढे आपण 2 संघांमध्ये नाणेफेकीचा कौल करत आहोत. आपण विराज 11 आणि आरोही 11 या 2 संघांमध्ये नाणेफेकीचा कौल होते. आपण रिपोर्टिंग करा आणि टॉस. तर टॉस साठी आपण आमंत्रित करूया जागृतीताई आणि आरतीताई यांच्या संयुक्त विद्यमानाने आपण नाणेफेकीचा कौल करूया. चला दोन्ही संघांना ऐकायला विनंती करूया की आपण टॉस साठी या. 2 संघांमध्ये हा पुढचा सामना आहे. तर आपण टॉस करूया. दोन्ही संघांसाठी फार महत्त्वाचा सामना आहे. दोन्ही संघांना अद्यापही यश मिळालं नाही आणि पहिल्या विजयाच्या शोधामध्ये दोन्ही संघ आहेत. कोण मागणार? विराज 11 नाणेफेकीचा कौल मागणार. राजधानी सातारा आणि पश्चिम जावळी प्रीमियर लीग या नाण्याच्या 2 बाजू आहेत. आपण कॉइन स्पिन करूया. ओके, राजधानी सातारा हा कॉल आहे आणि आलेला आहे पश्चिम जावळी प्रीमियर लीग. महत्वाचा टॉस आहे. दोन्ही संघ पहिल्या विजयाच्या शोधामध्ये आहेत आणि आरोही 11 ने हा टॉस जिंकला. यावेळेला निर्णय काय घेत आहे? प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय असेल. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. आपण सकाळपासून पाहिलं तर धावांचा पाऊस पडतोय. काही सामने जर आपण पाहिले तर 60-70चे आपण पाहिलेले आहेत, परंतु काही सामने 100 पेक्षा अधिक धावांचेही पाहिलेले आहेत. कुठपर्यंत रोखण्याचा मानस तुम्ही या सामन्यामध्ये ठेवताय विराज 11ला? कमीत कमी धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. त्यांच्याकडे पण फलंदाजी खूप मोठी आहे, त्यामुळे कमीत कमी धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. संघाकडून काही अपेक्षा या सामन्यामध्ये? सध्या सगळ्या खेळाडूंचा आमचा कॉन्फिडन्स थोडा लो झालेला आहे, तर जेवढा चांगला करता येईल तेवढा आम्हाला करायचा आहे. निश्चित जेवढं चांगलं करण्याचा प्रयत्न करता येईल तेवढा तुम्ही कराल. निश्चित आहे. विराज 11 बॅटिंग करायचे. कुठपर्यंत मजल माराल? पहिला सामना तुम्ही गमावलेला आहे. दोन्ही संघाच्या दृष्टीने हा सामना फार महत्त्वाचा आहे. जास्तीत जास्त रन मारण्याचा प्रयत्न करू. अधिकचा वेळ दादा घेणार नाही. खूप साऱ्या शुभेच्छा आपल्या सामन्यासाठी आपण देऊया. दोन्ही संघांना विनंती करूया की आपण सामन्याची तयारी करा आणि मान्यवरांना विनंती आहे की आपण स्थानपन्न व्हा. पुन्हा एकदा आपण वळूया आणि ऐकूया जयेश भोसले सरांना समालोचन कक्षामधून.
धन्यवाद. तुम्ही आवाज ऐकत होतात निलेजी मर्डेकर सरांचा. पूर्वार्धाचा खेळ संपला. पूर्वार्धामध्ये धावा आल्यात. ते एकंदरीत 75-76 धावांचं लक्ष या मॅच मध्ये ठेवण्यात आलंय. 76 रनचं टार्गेट या सामन्यामध्ये ठेवण्यात आलंय. आपण पाहतोय चालू असलेली लढत, अर्थात श्री स्पोर्ट्स आणि गौरी 11 या दोन संघांदरम्यानची लढत पाहायला मिळते. सातारा जिल्ह्यातील नामांकित टेनिस बॉल क्रिकेट लीग स्पर्धा पश्चिम जावळी क्रिकेट असोसिएशन कास पठार सातारा आयोजित पश्चिम जावळी प्रीमियर लीग 2024 पहिलं पर्व आणि पश्चिम जावळीकर सर्व 75 बनल्यात 76चा करायचा आहे पाठलाग. दादा ही गोष्ट तर पहिल्याच वेळेला सांगितली होती मी. 75 बनल्यात 76चा टार्गेट आहे. सामन्याला होते सुरुवात. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळते. थँक्यू सर. एक नंबर सुरुवात होत असताना पाहायला मिळते. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पहिला बॉल पडेल. सामन्याला सुरुवात. पहिले षटक गोलंदाज विश्वनाथचा पहिला बॉल खाली राहिला. पवारची पॉवर पहा. चांगल्या दर्जाचा चेंडू उजव्या सीच्या बाहेर खोलात टाकला. पवार या नावामध्येच काहीतरी वेगळी जादू आहे. हा बॉल उजव्या एसीच्या बाहेर पाहायला मिळाला. खोलात टाकला. यष्टीरक्षकाचा वेध घेतला विश्वनाथ पवार. अनेक वर्ष दांडगा अनुभव त्याचा राहिला. रिप्ले आपण पाहतो ऑन स्क्रीन. आघाडीची जोडी सुजित आणि राकेश. हा बॉल पहा खाली राहिला होता. यष्टीरक्षकाचा वेध घेत असताना पुढचा बॉल घेऊन विश्वनाथ पवार पुन्हा एकदा सज्ज होईल. लक्ष आहे 76 धावसंख्येचं 76 रनचं टार्गेट. हाफ ट्रॅकर पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न. इथे काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये चिकी सिंगल इथे येत असताना पाहायला मिळाली. हार जीत लपंडावर जिद्द राहू दे म्हणी जिंकायची पुन्हा. अडवतील ही लाख वादळे सिद्ध होणी उजळायचे पुन्हा. स्वतःला सिद्ध करावं लागेल या मॅच मध्ये, कारण हे 75 धावा तितक्याशा मुबलक राहतील का. विश्वनाथ पवार स्वतःला सिद्ध त्याला करावा लागणार आहे, कारण पूर्वार्धामध्ये त्याने बॅटिंग केलेली नाही आहे. ज्या गोष्टीसाठी गेले अनेक वर्ष ज्याला जाणलं जातं त्याच्या बॅटमधून धावा आलेल्या नाही आहेत, परंतु कशा रीतीने बॉलिंग करेल तो हे पाहणं तितकंसं गरजेचं असेल. गोलंदाज विश्वनाथ सज्ज होईल. स्ट्राईक एंडवरती बॅटर राकेश साडी एक शॉर्ट रनअपने तो गोलंदाजी करतोय. चांगल्या दर्जाचे बॉल त्याने हाताळलेत. खोलात टाकतो. हा चेंडू देखील खाली राहिला. पहा ज्या पद्धतीने गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली आहे. आणखीन एक चेंडू खाली राहत असताना पाहायला मिळाला. ज्या पद्धतीची गोलंदाजी त्याने केली आहे, चेंडू खाली टाकलेत, वेगाने गोलंदाजी करतो. काही वेळेला चेंडू बाहेरच्या दिशेने काढतो. अर्थात आपल्या गोलंदाजीतील नाना रूपे त्याच्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले आहेत. विश्वनाथ पवार नावाप्रमाणे कामकाज करत असताना पाहायला मिळालाय. पवारचा वार हा कदापि फिका गेलेला नाही, परंतु या मॅच मध्ये काय, कारण राहिलेलं एक एक क्षण हा नव्याने येत असतो. आपण अनेक वेळा म्हणतो ना की शेष राहिलेलं कार्य विशेष बनवण्यासाठी प्रत्येक दिवस येत असतो. विश्वनाथ पुढचा बॉल घेऊन सुजित साडी. लोअर फुल टॉस, सो ब्युटिफुल, सो एलिगेंट, लुकिंग लाईक वाव. षटकार. फ्लाटून स्ट्रोक पाहायला मिळाला. अगदी स्लॉट मध्ये आला. ऑन साइडला त्याला पाठवलं. हवेच्या लाटांवरती स्वार होत हा षटकार आलाय. दर्जेदार बॅटिंग करू शकतो सुजित. चांगल्या रीतीचा खेळाडू आहे. हर हुन्नरी व्यक्तिमत्व, हर हुन्नरी खेळाडू. क्रिकेटर हा नेहमीच असाच असायला हवा. चांगल्या रीतीची बॅटिंग करत असताना आघाडीचा बॅटर हा अटॅक इज अ बेस्ट डिफेन्स हे मूल मंत्र अंगीकारत असताना, प्रतिस्पर्ध्याला नामोहरण करत असताना अगदी ठोकम ठोक स्वरूपाची फटकेबाजी करायला हवी. 26 बॉल 68 ची गरज. धावफलकावरती 8 आहेत. लांबलचक षटकार आलाय. स्ट्राईक एंडवरती सुजितला आपण पुन्हा एकदा पाहतोय. पुढचा बॉल घेऊन विश्वनाथ पवार सज्ज होत असताना पाहायला मिळतोय. राईटच्या मारान विकेटने षटकार आला त्याच्या विरोधात. आणखीन एक चेंडू खाली राहिला. इथे धावा बनवणं सोपी गोष्ट नाही आहे.
यू कांट गेट शॉट, यू मेक अ शॉट. फटका मिळणार नाहीये, फटके बनवावे लागतील आणि ती बनवण्याची क्षमता तुमच्यामध्ये असायला हवी. चेंडू खाली राहिला होता, पुन्हा एकदा सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळाली. सबमरीन अर्थात सबमरीन ज्या पद्धतीने पाण्याला समांतर जाते, एखादी पाणबुडी त्या रीतीने हा चेंडू पाहायला मिळाला, जमिनीला समांतर राहतो. डॉट बॉल आला, 8 धावा धावफलकावरती. 68 अजूनही बनवायच्या. येणाऱ्या 25 बॉलचा खेळ शेष. यावेळेला डाऊन द ग्राउंड हेलिकॉप्टर, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, सुजीतच्या बॅटमधून दर्जेदार चौकार. क्लासिकल अंदाजामध्ये बॅटिंग करतोय. रिप्ले आपण पाहण्याजोगे राहिला होता. खोला टाकला हा बॉल, हेलिकॉप्टर डाऊन द ग्राउंड ओव्हर दी बॉलर हेड. चौकार आला. 12 धावा धावफलकावरती आहेत. करंट रन रेट 12च्या धावगतीने धावा आल्यात. आस्किंग रन रेट सांगतोय 16च्या धावगतीने अजूनही 64 बनवायचे आहेत. येणाऱ्या 4 षटकांचा खेळ शेष. 24 बॉल 64ची गरज. क्रिकेटला संतोष पालने हा फटका दिला, त्याला एक नवा आयाम दिलं ते महेंद्रसिंग धोनीने. आणि हल्लीच्या क्रिकेटरना अनेक वेळेला या रीतीचे फटके जास्तीचे आवडत असताना पाहायला मिळालेत. आणि खऱ्या अर्थानं असंच क्रिकेट आज हल्लीचं आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती फेरबदल होईल. अनिल आला गोलंदाजी मार्कवरती. अनिल गोलंदाजी मार्कवरती दाखवलं असताना पाहायला मिळतील. कशा रीतीने कारनामा त्यांच्या माध्यमातून होतोय, किंबहुना गोलंदाजी कशी करण्यात येते हे पाहणं तितकंच गरजेचं असेल. धावफलकावरती धावा त्या 12. शरदचंद्रजी पवार साहेब यांचा जन्मदिवस 12 तारखेला. गोपीनाथ मुंडे यांचा जन्मदिवस 12 तारखेला. युवराज सिंगचा जन्मदिवस 12 डिसेंबरला. 12-12 हा आकडाही तितकासा महत्वाचा आहे. युवराज सिंगचा आपण उल्लेख केला, कॅन्सरने पीडित होता. सेमीफायनल मध्ये तो तरी देखील खेळत असताना पाहायला मिळाला. हाफ ट्रॅकर बॉल, हाफ आर्म पुल ऑन साइडला. चेंडू झालाय गुल. हा होतोय सक्सेसफुल. येतोय षटकार. दर्जेदार बॅटिंग. राकेशने देखील रंग बदललेत. तरबूजे को देख के खरबूजा भी रंग बदलता है. आणि तेच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. षटकार आलाय. लांब लचक षटकार येत असताना पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या वेगाने पुढे सरकेल. धावून पोहोचते 18 धावा धावफलकावरती आहेत. 18 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. राकेश आणि त्याच वेळेला सुजीत. 2 बॉल 6 धावसंख्येवरती राकेश खेळतोय 300च्या स्ट्राईक रेटने. आता आस्किंग रन रेट जास्तीचा तफावत राहिलेली नाही. 18 धावा धावफलकावरती आहेत. येणारे 23 बॉलचा अजूनही खेळ शेष आहे या मॅच मध्ये. आणि जिथे 58ची गरज. धावफलकावरती 18 धावफलकावरती 18 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. समीकरण बदलत आहेत. समीकरण बदलायला वेळ लागणार नाही. आपण म्हणतो ना, वेळ प्रत्येकाची येते. एखाद्या तलावामध्ये जर का पाणी असेल ना, त्यावेळेला पाणी असताना मासे हे किड्यांना खातात, पाणी हटलं की किडे माशांना खातात. वेळ प्रत्येकाची येते. लिडिंग एज घेतलीये. फाईन लेगला चेंडू सीमारेषेच्या बाहेर. हा देखील येतोय चौकार. बॅक टू बॅक रन्स इथे येत असताना पाहायला मिळालेत. शेवटच्या क्षणाला लेट कट केलं. अगदी बॅटची लिडिंग एज घेतली. चेंडू ट्रॅव्हल होत असताना फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर चौकार आला. 22 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. धावा यायला लागल्यात. मोमेंटम शिफ्ट व्हायला लागलाय. इथे आपण या षटकाच्या दरम्यान धावा पाहतोय. पहा, लिडिंग एज घेतली. फाईन लेगला चेंडू ट्रॅव्हल झाला. क्रिकेटचा खेळच असा आहे, कधी काय घडेल नाही याचा मात्र नेम नाही. 4 दिवस सासूचे तर 4 दिवस सुनेचे. हा बॉल देखील बॅकफुटला येत असताना ऑन साइडला लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर जागा बनवत असताना ठोकलाय. चौकार. चौकार आणि षटकारांची तुफान आतिषबाजी. अचूक नियंत्रित गोलंदाजी. बॅटन बॉलची जुगलबंदी. स्वतःला सिद्ध प्रसिद्ध करण्याची नामी संधी. अचूक स्कोरिंग, छान अंपायरिंग, उगवत्या शब्दातील समालोचन. गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा. पश्चिम जावळी प्रीमियर लीग 2024. 26 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. बॅकफुटला येत असताना ऑन साइडला केलेला हा चौकार. संघाची धावसंख्या 26 आहे. विजयासाठी जिथे अजूनही आवश्यकता असेल ती 21 बॉल आणि 50 धावसंख्येची. 21 चेंडू आणि 50 धावा. 21 चेंडू आणि 50ची गरज. मैदानाच्या आतमध्ये समीकरण वारंवार बदलत असताना आपण पाहतोय. खेळ आणि वेळ बदलायला वेळ लागत नाही. क्षमतेपेक्षा धावायलाही दम लागतो आणि क्षमतेपेक्षा जास्त धावलंय कीही दम लागतो. पुढचा बॉल बॅकफुटला हलक्या हाताने कट केली आहे. चेंडूला दिली दिशा. अगदी केसाने गळा कापावा ना त्या रीतीने हा स्ट्रोक केला होता. इन टू द गॅप.
धावा मिळाल्या पुन्हा एकदा 2. संघाची धावसंख्या बदलत असताना 28 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 20 चेंडू 48 ची गरज. 20 चेंडू 48 धावा. समीकरण बदलत चाललेत वारंवार. मॅच मध्ये काहीतरी बदलत होत असताना पाहायला मिळालंय. या गोलंदाजावरती अक्षरशः अनिल जाधवला हाणलंय. 1 षटकार 2 चौकार 1 दुहेरी धाव 16 धावा 4 बॉल मध्ये त्याने खर्च केलात. एक्सपेन्सिव्ह वर खोलात टाकला. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावरती दस्तक दिली आहे. चेंडू सीमारेषा पार. आला षटकार. मैदानाच्या आतमध्ये सुजित यावेळेला राकेशला आपण पाहतोय. 6 बॉल 22 वरती तो खेळतोय. डाऊन द ग्राउंड लॉंग ऑनला षटकार त्याच्या बॅटमधून आला. मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग होत असताना जिगर वालों को डर से कोई वास्ता नहीं होता, हम वहां भी कदम रखते हैं जहां कोई रास्ता नहीं होता. 34 धावा धावफलकावरती. विजयासाठी या मॅच मध्ये अजूनही 42 ची गरज. 19 बॉलचा खेळ शेष आहे. 19 चेंडू आणि 42 धावा. पुढचा बॉल हा उसळी घेणारा बॉल राहिलाय. गोलंदाजाला दंडित करण्यात येईल. व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव 35 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. पहिली मॅच पार पडली तो सामना जिंकला श्रेया स्पोर्ट्स या टीमने. दुसरा सामना सावकर 11 या टीमने जिंकला. तिसरी मॅच श्री 11 या टीमने जिंकली जिथे आपण मोठी लढत पाहायला मिळाली. चौथ्या मॅच मध्ये काय वाढून ठेवलं हे पाहावं लागेल. पुढचा बॉल हा चेंडू देखील खाली राहतोय. शरीरावरती ब्रश झालाय. शरीरावरती भेदक भरी अशी गोलंदाजी पाहायला मिळाली आणि जाधवची 23 धाव्या त्याने या षटकामध्ये खर्च केला. 2 षटकांचा खेळ आला संपुष्टात. धावफलकावरती धावा त्या 35. येणारे 18 बॉल 41 ची गरज. 18 चेंडू आणि 41 धावा. 18 चेंडू आणि 41 ची गरज या मॅच मध्ये राहील. शेवटचा चेंडू इथे निर्धाव स्वरूपाचा आलाय. 2 षटकांचा खेळ संपुष्टात आला. 35 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. धावफलकावरती 35 आहेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 16.50 च्या धावगतीने धावा येत असताना आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये एक चांगलं क्रिकेट पाहायला मिळालंय. एक वलयांकित रूप या स्पर्धेने प्राप्त केलंय आणि खऱ्या अर्थानं पहिलं पर्व ना एक चांगल्या दर्जाचं आयोजन आणि नियोजन या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहिलं. कौतुक करू तितकंसं कमी आहे पश्चिम जावी क्रिकेट असोसिएशन कास पठार सातारा यांचं. कारण फ्युचर ब्राईट आहे या खेळाडूंचं. असोसिएशन साठी खेळणारे खेळाडू जे आहेत येणाऱ्या आगामी कालावधीमध्ये अजून चांगल्या स्पर्धा आपल्या भेटीला येतील. हे पहिलं पर्व होतं. पहिल्या पर्वामध्ये सर्व गुण संपन्न असं आयोजन आपण पाहिलेलं आहे. गोलंदाजीमध्ये फेरबदल. तिसरा षटक गोलंदाज दाखल होईल. अविनाश कदम याला आपण पाहतो गोलंदाजी मार्क वरती दाखल होत असताना पाहायला मिळतोय. चांगले ड्रेस कोड्स चांगल्या रीतीचे कलर चॉईसेस या ड्रेस कोड्स मध्ये पाहायला मिळाले. चांगला चेंडू वापरण्यात आला. निलेजी मर्डेकर सरांचा आवाज ऐकताय तुम्ही. त्याच वेळेला या स्पर्धेच्या माध्यमातून उमेशजी सावंत सरांचा आवाज तुम्ही ऐकताय. उच्च दर्जाचे समालोचक उच्च दर्जाचे तिन्ही पंच शिवराम वैती असेल, रुपेश सावंत, सिद्धेश मयेकर यांना आपण पंचांच्या भूमिकेमध्ये पाहतोय जिथे टेनिसचा बॉल वापरला जातोय. आणि सुयश राहुल यांनाही आपण पाहतोय. एक चांगल्या दर्जाचं कामकाज त्यांच्या माध्यमातून होत असताना पाहायला मिळालं गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये. त्याच वेळेला स्पोर्टेक्स लाईव्ह यांची संपूर्ण टीम त्यांचंही कौतुक आपण करूयात. धावफलकावरती 35 आहेत. पुढचा बॉल यावेळेला खाली राहिलाय. चेंडू मात्र शॉर्ट फाईन लेगला ट्रॅव्हल होतोय. पहा ना, एक चेंडू वरती एक चेंडू खाली, काही चेंडू पुढे काही चेंडू मागे. विविधतेने नटलेली गोलंदाजी करण्यामध्ये प्रत्येक गोलंदाजाला इथे यश मिळालंय. अविनाश मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळाला. पहिला चेंडू जो मात्र निर्धाव स्वरूपाचा येत असताना आपण पाहतोय. पहिला चेंडू निर्धाव स्वरूपाचा आला. पुढचा बॉल गोलंदाज राईट आर्म वरती विकेटने आणखीन एकदा लिडिंग एज घेतली आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली कोंडी फोडली. खेळाडू क्रमांक पहिला सुजित बाद. सुजित बाद होतोय. कोंडी फोडली आहे, जोडी फोडली आहे. जोडी फोडण्यामध्ये यशस्वी राहिला गोलंदाज अविनाश कदम. चांगल्या दर्जाची गोलंदाजी केली. अविनाश कदम उद्याने काय करतो किंबहुना मी लक्ष वेधेन. चला फर्स्ट एड बॉक्स मैदानाच्या आतमध्ये जाऊ द्यात. खेळाडूला इजा झाली आहे. खेळाडूला इजा झाली आहे. काय जोडी फोडली अविनाश कदमने. फर्स्ट एड बॉक्स मैदानाच्या आतमध्ये जाऊ द्यात.
खऱ्या अर्थानं जोडीबद्दलची आपण चर्चा करतोय. अविनाश कदम काय करतो उद्याने मला ठाऊक नाही, परंतु जर तो वकील झाला असता तर डिवॉर्स स्पेशलिस्ट म्हणून त्याच्याकडे पाहिलं गेलं असतं. त्याने जोडी त्या रीतीने फोडली. विनोदाची बाब बाजूला सारूया. मैदानाच्या आतमध्ये धावूया. धावफलकावरती आता 35. ना बॅक टू द क्रिकेट. एक खेळाडू बाद झालाय. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज अविनाश सज्ज होईल. 2 चेंडू हाताळले. धाव खर्च केले नाही. विकेट मिळवली आहे. महेंद्र नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना पाहायला मिळतोय. प्रयत्न चांगले करावे लागतील या धावसंख्येचा पाठलाग करत असताना. पुढचा बॉल आडव्या बाटने ऑन साइडला. क्षेत्ररक्षक आहे. पुढच्याच बॉलवरती आणखीन एक खेळाडू बाद. बॅक टू बॅक 2 बॉलवरती 2 खेळाडू बाद झालेत. अविनाश कदम देखील बाद होतोय. अफलातून गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली आहे. दर्जेदार गोलंदाजीचं प्रात्यक्षिक. हा हाफ ट्रॅकर टाकला. ऑन साइडला हाफ आर्म पुल केला आणि सक्सेसफुल राहिलाय. क्षेत्ररक्षकाचं कौतुक करूयात. एक चांगला झेल. खेळाडू बाद होत असताना 35ला 2. आता समीकरण बदलतील, परंतु गोलंदाज हॅट्रिक वरती असेल. या स्पर्धेतला पहिला गोलंदाज जो मात्र हॅट्रिक वरती येत असताना आपण पाहतोय. आणि जर हॅट्रिक घेतली तर अविनाश हा पहिला गोलंदाज राहील ज्याच्या नावावरती हॅट्रिक पाहायला मिळेल. 3 अर्धशतक पाहायला मिळालं. विवेक शिंदेच्या नावावरती अर्धशतक, सतीश सनसच्या नावावरती अर्धशतक, गणेशच्या नावावरती एक अर्धशतक पाहायला मिळालं. 3 हाफ सेंचुरी झाल्यात. अर्थात क्रिकेटने सारं काय दिलं, खूप काही गोष्टी या स्पर्धेने दिल्यात. 35ला 2 आहेत. आस्किंग रन रेट आता वाढू लागला. 16.40 वरती जाऊन पोहोचलाय. 35 वरती 2. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज अविनाश सज्ज होईल. हॅट्रिकचा बॉल. तो हॅट्रिक संपादन करेल का पाहणे गरजेचं. राईटच्या मोरली विकेटने. पुढचा बॉल. हा चेंडू शरीर भेदक मारा पाहायला मिळाला. शॉट फाईन लेगला चेंडू ट्रॅव्हल झालाय. या षटकामध्ये अद्याप 4 बॉल या गोलंदाजाने हाताळलेत आणि अद्याप एकही धाव खर्च केलेली नाहीये. निर्धाव षटक येईल का हे देखील पाहावं लागेल, कारण अद्याप या स्पर्धेमध्ये गोलंदाजांनी सपाटून मार खाल्लाय. केवळ तेजस नावाचा गोलंदाज ज्याने 2 धावांचं षटक टाकलं, 2 विकेट मिळवल्या. अपवाद वगळता कोणत्याही गोलंदाजाला इथे चांगली गोलंदाजी करता आली नाहीये. हा बॉल उजव्या सीच्या बाहेर. वाईट बॉल आलाय. स्तुती जास्तीची झाली असावी असं वाटते यदा कदाचित अविनाश कदमजी, कारण त्याने हा अवांतर बॉल हाताळलाय. अतिरिक्त धाव येत असताना पाहायला मिळते. आपण म्हणतो ना की भारतामध्ये स्वच्छ भारत अभियान चालू आहे. भारताचे सुजाण नागरिक असाल तर कचरा कुंडीमध्ये, आणि मी म्हणतो एक चांगला गोलंदाज तुम्ही असाल ना तर चेंडू यष्टांवरतीच टाकायला हवा. हा बॉल अतिरिक्त आला. 36 बनल्यात. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. आडव्या बाटने लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे. धाव मिळेल ती केवळ एक. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनला अनेक वेळेला आपण जास्तीचे हाईट वाले खेळाडू पाहतो, परंतु विश्वनाथ पवारने स्वतःवरती विश्वास ठेवलाय. त्याला आपण लॉंग ऑनला पाहतोय. धाव फलकावरती आहेत. त्या सद्य परिस्थितीमध्ये 37. 2 खेळाडू बाद झालेत. विजयासाठी येणारे बॉल तुमच्याकडे असतील 13 बॉल आणि 39 ची गरज. 13 चेंडू आणि 39 धावा. 13 चेंडू आणि 39 ची गरज. या मॅच मध्ये सामन्यामध्ये वलय निर्माण झालंय, किंवा समीकरण बदलत चाललेत. अविनाशच्या षटकाने कमबॅक करून दिले. फुल टॉस बॉल ऑन साइडला. क्षेत्ररक्षक मिड विकेटला जज करतोय. वॉट अ कॅच. एक्सिलेंट एफर्ट ऑन द बाउंड्री लाईन. कॅच ऑफ द डे, कॅच ऑफ द मॅच, कॅच ऑफ द टुर्नामेंट. चांगला झेल म्हणावा लागेल. ज्या पद्धतीने डाव्या बाजूला जात असताना चेंडूवरची नजर ठेवणं, जिगरा दाखवणं, हँड अँड आय कोऑर्डिनेशन चांगलं दाखवणं, चपळता दाखवणं आणि त्याच वेळेला एक चांगला झेल टिपणं, या साऱ्या बाबी इथे खुणावत असताना पाहायला मिळाल्यात. या षटकामध्ये धावा आल्या. केवळ 2 विकेट मिळवल्या. 3 कमबॅक केली या मॅच मध्ये. क्षेत्ररक्षण करणारा संघ अर्थात गौरी विलन या टीमने 76चा पाठलाग करायचा होता. रिप्ले आपण पाहतोय. लोअर फुलटोस बॉल केवळ दिशा दिली होती. ऑन साइडला खेळले. बॅकलेफ्ट शॉट बॅकलेफ्टने गेले, परंतु काय झेल टिपलाय. बाउंड्री लाईन वरती कोसळले, परंतु इथे एक चांगला झेल त्यांच्या माध्यमातून टिपण्यात आलाय. धाव फलकावरती 37ला 3 आपण पाहतोय. एका मागोमाग एक खेळाडू बाद होत आहेत. 37 धावा धाव फलकावरती आहेत. जिथे एक चांगले क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालंय. षटक क्रमांक 4 गोलंदाजी मार्कवरती दाखवले येणारे 12 बॉल, आणि 12 बॉल मध्ये विजयासाठी आवश्यकता असेल ती या मॅच मध्ये ती 39 धाव संख्येची. 12 चेंडू आणि 39 धावा. 12 चेंडू 39 धाव संख्येची गरज. सामना समीकरण
वारंवार बदल होत असताना आपण पाहतो आहोत. क्रिकेटचा खेळच असा आहे, कधी रंकाला राजा आणि राजाला रंक बनवेल याचा मात्र नेम नाही आहे. आणि तेच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालंय. क्रिकेटने रंग भरलेत, क्रिकेटने रंग बदललेत. मैदानाच्या आतमध्ये 37ला 3. पुढचा बॉल जयचा हा बॉल हाफ ट्रॅकर होता. ऑन साइडला खेळलेत, गॅप मध्ये आउटफील्ड पास, धाव मिळतील 4. हा येतो चौकार. फलंदाज ओमकारच्या बॅट मधून येणारा हा एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. हाफ ट्रॅकर बॉल वरती प्रतिभावान खेळाडूच्या बॅट मधून येणारा हा स्ट्रोक आपण पाहिला. ज्या पद्धतीने तो पुढे आला, ऑन साइडला त्याच्या बॅट मधून इथे हा स्ट्रोक खेळला. हार और जीत, जीतने का डर, जीतने की उम्मीद और हारने का डर, इस बीच का जो वक्त होता है ना, बहुत कमाल का होता है. आणि खऱ्या अर्थानं या ज्या गोष्टी आहेत ना त्या फार कमालीच्या राहणार आहेत. या सामन्यामध्ये 76चा पाठलाग करायचा आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना जयेश सुर्वेला आपण पाहतोय. 41 धावा धावफलकावरती आहे. श्री स्पोर्ट्स बॅटिंग करते. पुढचा बॉल याही वेळेला देखील डान्सिंग डाऊन विकेट आला. ऑन साइडला खेळला, क्षेत्ररक्षक आहे, चेंडूला पास करतोय. एक धाव निश्चित मिळेल. दुरीचा प्रयत्न वेगाने सेकंड रन कंप्लीट करण्यात आले होते. धावांचा जणू काय सेल लागला होता. गेट 1 बाय 1 फ्रीची ऑफर चालू होती आणि ती इथे प्राप्त करत असताना पाहायला मिळाले. एक सिंगल आली आणि त्यावरती आणखीन एक भर म्हणून अतिरिक्त स्वरूपामधून धाव आली आहे. संघाची धावसंख्या या दुहेरीच्या मदतीने वधारत असताना जाऊन पोहोचते. 43 धावा धावफलकावरती आहेत. 10 चेंडू 33 धावा. 10 चेंडू आणि विजयासाठी 33 ची गरज. 10 चेंडू 33 धावा. इथे बनतात बनवण्याला हवा. आपण म्हणतो ना की संघर्ष करावा लागतो आणि तो संघर्षच तुम्हाला विजयाच्या समीप घेऊन जातो. आजचं संघर्ष उद्याचं सामर्थ्य घडवतं. पुढचा बॉल बॅकफुटला ऑन साइडला डीप मध्ये खेळले. क्षेत्ररक्षक वेगाने येतोय परंतु काय घडतंय, इन टू द गॅप, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. आणखीन एक चौकार. चौकारांची आतिषबाजी. दिल मांगे मोर रन्स मिळाल्या 4. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या वधारेल. 47 आहेत. 9 चेंडू आणि 29 ची गरज. 9 चेंडू 29 धावा. जीवन आहे खरी कसोटी. मागे वळून पाहू नका. येईल ताराव्या कोणी, वाट कोणाची पाहू नका. हे जग जिंकायचंय सारं. जिंकल्याशिवाय थांबू नका, जिंकल्याशिवाय थांबू नका. वेळ सुरुवातीला जाऊ दिली होती ओमकारने, परंतु आता मात्र तो तुटून पडलाय. 5 बॉल मध्ये 11 धावा त्याच्या बॅटमधून आल्या. 2 चौकार. 220च्या स्ट्राईक रेटने तो बॅटिंग करतोय. 9 चेंडू आणि 29 धावसंख्येची गरज या मॅच मध्ये. सामना बनतोय, सामना बनतोय. मॅच म्हणेल कमालीचा सामना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. अविश्वसनीय लढत. चौथी मॅच याच्या दिवसातली पाहायला मिळाली आहे. पहिला दिवस या स्पर्धेतला. एक सर्व गुण संपन्न असं आयोजन या स्पर्धेने काट टाकली आहे. सातारा जिल्ह्यातील नामांकित प्रीमियर लीगची स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे आपण पाहतोय. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज सज्ज होत असताना राईटच्या वरती विकेटने बॅकफुटला बॅटची लिडिंग एज घेतली. शॉट फाईन लेगला बीट केलाय. आणखीन एक येतोय. हा नशिबाची साथ. मिळतील धावा 4. हा आलाय चौकार. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या वधारेल. जाऊन पोहोचतोय 51 धावा. अर्धशतक कंप्लीट झालंय. येणारे बॉल तुमच्याकडे आहेत ते 8 चेंडू आणि 25 ची गरज. 8 चेंडू आणि 25 धावा. समीकरण वारंवार बदलत असताना पाहायला मिळाल्यात. अनेक संकट आली त्यांना पादाक्रांत करत असताना ओमकार एक चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करतोय. 6 बॉल 15 धावा त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाल्यात. अडचणीमधून संघाला बाहेर काढले. जहा मॅटर बडे होते ना वहा ओमकार खडे होते. तो एकट्याने उभा राहिलाय. निर्भीडपणे निर्धास्तपणे बॅटिंग करतोय. लोड फुलटोस बॉल स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये जयेशने चांगलं क्षेत्ररक्षण केलं. डॉट बॉल आलाय. येणारे 7 बॉलचा खेळ. शेष 7 चेंडू आणि 25 ची गरज. 7 चेंडू आणि 25 धावा. सकाळच्या सत्रामध्ये धावा ओसांडून वाहत होत्या. असं वाटलं होतं या स्पर्धेमध्ये धावा जास्तीच्या बनत असताना पाहायला मिळतील. 3 अर्धशतक पाहायला मिळाले. गोलंदाजांवरती प्रत्येक फलंदाज धाबी ठरत होता, परंतु अशा परिस्थितीमध्ये या मॅच मध्ये गोलंदाजांनी चांगल्या रीतीची कारनामा केलाय. कुतूहलाचा विषय आहे की जयेशने कमबॅक चांगलं केलंय. 3 चौकार त्याच्या अगेन्स्ट आले, परंतु तदनंतर त्याचा कमबॅक चांगला पाहायला मिळाला. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर ऑन साइडला. चेंडूला फेकून दिलं. पाठवलं सीमारेषेच्या बाहेर. हवेच्या लाटांवरती स्वार होत गगनभेदी, गगनचुंबी, गगनाला गवसणी घालणारा षटकार. संघाची धावसंख्या 6 ने वधारती आहे. 57 धावा धावफलकावरती आहेत. येणारे 6 बॉल
6 चेंडू आणि 19 धावा. 6 चेंडू 19ची गरज. कार्लस ब्रॅथवेटची आठवण झाली मला, कारण कार्लस ब्रॅथवेट वेस्ट इंडिजच्या या खेळाडूने बेन स्ट्रोक वरती 6 बॉल 19ची गरज असताना 4 बॉल 4 षटकार ठोकले आणि तदनंतर एकच गीत वाजलं संपूर्ण वेस्ट इंडिज आणि कॅरिबियन मुलखामध्ये, चॅम्पियन चॅम्पियन. आज इथे चॅम्पियन कोण बनेल हे पाहावं लागेल. 8 बॉल 21 वरती खेळतो ओमकार. संघाची धावसंख्या 57. 3 खेळाडू बाद झालेत. येणारे 6 बॉल 19ची गरज. 6 चेंडू आणि 19 धावा. आता तूच काहीतरी कर भावा असं म्हणत असेल मैदानाच्या बाहेरून बॅटिंग करणारा संघ श्री 11 श्री स्पोर्ट्स खेळाडू सागर साठी. 6 चेंडू 19ची गरज या मॅच मध्ये राहणार आहे. आत्मविश्वास तुमच्याकडे चांगला असावा लागेल. आत्मविश्वासाच्या बळावरती अनेक गोष्टी साध्य करता येतात. तो आत्मविश्वास तुम्हाला दाखवावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. आर पाटील आबा रोजगार हमीवरती काम करणारे आर पाटील आबा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री गृहमंत्री बनून शकले. त्याच वेळेला बहिणीचे दागिने गहाण ठेवणारे एपीजे अब्दुल कलाम भारताचे राष्ट्रपती मिसाईल मॅन म्हणू शकले. नेल्सन मंडेला 27 वर्ष तुरुंगवास भोगणारा नेल्सन मंडेला जगाला शांतीचा संदेश देऊ शकला, तर आपण का नाही. धीरूभाई अंबानी पेट्रोल पंप वरती काम करणारे धीरूभाई अंबानी एक मोठं रिलायन्स साम्राज्य उभी करू शकतात, तर 6 बॉल 19 धावा आत्मविश्वासाच्या जोरावरती आपण का नाही बनू शकत. हाफ ट्रॅकर बॉल होता, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आणि इथे आपली विकेट सॅक्रिफाईस करतोय. पंचांनी सांगितलं व्हाईट बॉल. 6 बॉल 18ची गरज. 6 चेंडू आणि 18 धावा. समीकरण बदलतात. विकेट सॅक्रिफाईस केली आहे फलंदाज सागरने ओमकार साठी. तो पुढे कसा परफॉर्मन्स करेल हे देखील पाहणं तितकंसं गरजेचं राहील. या मॅचने आता मात्र काट टाकली आहे. सामने बदलतायत, समीकरण बदलतायत, क्रिकेटने रंग बदललेत. आपण अनेक वेळा म्हणतो सरडा क्रिकेट आणि राजकारण, परंतु राजकारण आणि सरड्याला बाजूला सारूयात. क्रिकेटच्या मॅचने रंग बदललेत. सहा चेंडू आणि जिथे 18ची गरज. 6 बॉल आणि विजयासाठी 18ची गरज आहे. 6 चेंडू आणि 18ची गरज. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळाला अविनाश. 6 चेंडू 18 धावा. 6 चेंडू 18ची गरज. या मॅच मध्ये कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. आपण पाहतोय पश्चिम जावळी प्रीमियर लीग 2024 पहिलं पर्व. आज पश्चिम जावळीकरांना आहे गर्व अशी ही पहिलं पर्व. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर होता, ऑन साइडला केलंय. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आलंय. क्षेत्ररक्षक पवार वेगाने चेंडू वरती येतोय. मैदानाच्या आतमध्ये ज्या पद्धतीची फेकी झाली, समीकरण पुन्हा एकदा बदलतील. 5 चेंडू आणि 17ची गरज. या सामन्यामध्ये विजयासाठी राहणार. अडचणी अनेक आल्यात, संकट अनेक आली आहेत. चांगलं खेळ करून दाखवावं लागणार आहेत. अनेक वेळा आपण म्हणतो ना मुश्किलें मुसीबतें तमाम है इस खेल में, बुलंद हो अगर हौसला तो मुमकिन हर मुकाम है. तुमचे हौसले आज किती बुलंद आहेत, तुम्ही आज कोणत्या ढाठणीचा खेळ करणार आहात, किंवा इतिहास रचण्यासाठीच मैदानाच्या आतमध्ये आला आहात का, हे प्रत्येकाला पाहायचंय. धावा गोळा करावा लागतील. 5 बॉल 17ची गरज. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज अविनाश उजव्या सीच्या बाहेर खोला टाकला. काय घडतंय, नशिबाने साथ दिलीये. हा बॉल बाईकच्या स्वरूपामध्ये चौकार येतोय. चौकार आला बाईकच्या स्वरूपामध्ये. या सामन्यामध्ये खूप काय पाहायला मिळणार मित्रांनो. कुठे जाऊ नका, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त, कारण नशिबाने ही साथ दिली. इथे प्रयत्न चांगले करणं गरजेचं असताना इथे हा बॉल वाईड यॉर्कर हाताला आणि शॉट थर्ड मॅनचा क्षेत्ररक्षकाने अक्षरशः लोटांगण घेतली मैदानाच्या आतमध्ये. चौकार आला. 4 बॉल 13ची गरज. 4 चेंडू आणि 13 धावा. 4 बॉल 13ची गरज. मैदानाच्या आतमध्ये काय घडेल या सामन्याच्या दरम्यान. एखादा बॉल होत्याचं नव्हतं करून टाकतोय. अनेक वेळा आपण म्हणतो ना प्रयत्न जो चांगले करतो ना त्याच्या समोर नशीब ही झुकतं, आणि आज नशीब झुकत असताना पाहायला मिळालंय. आपण अनेक वेळा म्हणतो पराभवाने माणूस संपत नाही, जो प्रयत्न सोडतो तो संपतो. आज तुमचे प्रयत्न कसे आहेत हे पाहावं लागेल. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज सज्ज होत असताना 4 चेंडू आणि 13ची गरज. अविनाश सज्ज होईल राईटच्या मोर विकेटने. उजव्या सीच्या बाहेर खाली राहिला. या वेळेला देखील आपण पाहतोय एक सिंगल घेण्याचा प्रयत्न, जो रनआउट होईल. खेळाडू तंबूच्या आसऱ्याला परततोय. फलंदाज शैलेश
रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 3 चेंडू आणि 13ची गरज. तीन चेंडू आणि 13 धावा. 3 चेंडू आणि 13ची गरज या सामन्यामध्ये पाहायला मिळेल. मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर विकास दाखल होत असताना पाहायला मिळतोय. 3 चेंडू 13 धावा. स्ट्राईक इन मध्ये बॅटर ओंकार. 9 चेंडू आणि 22 धावसंख्येवरती नॉट आउट खेळतोय. 244 चा त्याचा स्ट्राईक रेट आहे. 1 षटकार आलाय. 3 चौकार त्याने ठोकलेत. 9 बॉल 22 धावसंख्येवरती तो नॉट आउट खेळतोय. करून दाखवावा लागेल. कोणत्याही संकटाशिवाय मिळणारे यश विजय ठरतं, परंतु अनेक संकटांवरती मात करत मिळवलेला विजय हा नेहमीच आणि निश्चित इतिहास घडवतो. हा बॉल मैदानाच्या आतमध्ये वाईड बॉल आलाय. एक बॉल हाताळला होता बाउन्सर, जो वाईड गेला जिथे चौकार आला होता. आणि हा बॉल आपण पाहिला ना तर अतिरिक्त उसळी अनएक्सपेक्टेड बाउन्स मात्र पाहायला मिळाला. DRS हा केवळ वेस्ट साइड साठी आणि रनआउट साठी ठेवण्यात आलाय. अर्थात हाईट फॅक्टर पाहण्यासाठी DRS देण्यात येणार नाही. चला, डू नॉट आर्ग्युमेंट विथ अंपायर. पंचांचा निर्णय हा अंतिम असेल आणि त्याची आपण आदर करायला हवा. निर्णय हा पंचांचा अंतिम असेल याकडे लक्ष वेधूयात. 3 बॉल 12ची गरज. 3 चेंडू 12 धावा. 3 चेंडू 12ची गरज या सामन्यामध्ये पाहायला मिळाले. समीकरण बदलत चाललेत. क्षणाक्षणाला मॅचने रंग बदललेत. पारडं जड होतंय आता मात्र श्री स्पोर्ट्स या टीमचं देखील, कारण 3 बॉल 12 धावा बनवू शकतो ओंकार. तो मैदानाच्या आतमध्ये उभा राहिला तर त्याच्या बॅटमधून चांगले स्ट्रोक नेहमीच पाहायला मिळालेत. त्याने नशिबावरती नशिबाची वरती जास्तीचा भर न देता परिश्रमावरती जास्तीचा भर दिलाय आणि चांगली बॅटिंग तो मैदानाच्या आतमध्ये करत असताना पाहायला मिळालाय. अफलातून इनिंग त्याने मैदानाच्या आतमध्ये केली आहे. परंतु संघ साथीदार श्री11चे एवढ्यात म्हणत असेल, फिक्र करता है कि फिक्र से होता है क्या, रख खुद पे भरोसा, देख फिर होता है क्या. स्वतःवरती विश्वास ठेव. सर्व काही यश आपल्या पायाची धूळ चाकेल, त्यासाठी आपल्याला स्वतःवरती विश्वास ठेवावा लागेल. स्ट्राईक इन वरती आहे बॅटर यावेळेला ओंकार. येणारे बॉल आहेत ते 3 चेंडू 12ची गरज. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज सज्ज होतोय अविनाश. डाऊन ग्राउंड आले. ऑन साइडला केला. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलंय. क्षेत्ररक्षकाकडून चुकी होतीये. आणखीन एकदा नशिबाने साथ दिलीये. हा येतोय चौकार. या पलीकडे क्षेत्ररक्षक काय करू शकतोय पहा ना. जी काय नशिबाने साथ दिली आहे. चौकार पहा. क्षेत्ररक्षक चेंडूवरती आला. चौकार इथे जात असताना सीमारेषेच्या बाहेर पाहायला मिळालाय. नशिबाने चांगली साथ दिली आहे. आज का जिथे आपण पाहिलं मैदानाच्या आतमध्ये ओंकारने चांगल्या दर्जाचा खेळ केलाय. आज लकी ड्रॉ मध्ये किंवा ड्रीम्स 11 वरती जर त्यांनी पैसे लावले असते ना तर त्याचाच विजय असता. ज्या पद्धतीने त्याला नशिबाने साथ दिली आहे. 2 बॉल 8ची गरज. ऑन साइडला नो लुक स्ट्रोक. चेंडूला पाठवलंय. हा पंप पुल करत असताना षटकार आलाय. 1 चेंडू 2ची गरज. कंपल्सरी चेसिंग. 1 चेंडू 2 धावा. 1 बॉल वरती 8 बनतात. एका बॉल वरती 9 बनतात. एका बॉल वरती 9 तर 17 बनतात. एका बॉल वरती 19 बनल्यात. परंतु 1 बॉल 2 धावा बनणं सोपी गोष्ट नाही आहे मित्रांनो. 1 चेंडू 2 धावा बनणार नाहीत. एका चेंडूवरती 16 बनताना टेनिस क्रिकेटमध्ये पाहिल्या गेल्या. एका बॉलमध्ये 19 धावा बनताना बिग बॅश लीग ऑस्ट्रेलियामध्ये पाहायला मिळाल्या. एका गोलंदाजाने 9 बॉल टाकले. भीमवर वरती षटकार आले. इथे 1 बॉल वरती आपण अनेक वेळेला 10 धावा 11 धावाही बनताना पाहायला मिळाल्यात. गोलंदाजाने वाईट टाकलाय. चौकार आला. पुढचा बॉल षटकार गेलाय. असे किस्से पाहायला मिळालेत. परंतु 1 बॉल 2 धावा तितकी गोष्ट सोपी नाही आहे. तितकी सोपी गोष्ट नाही आहे मैदानाच्या आतमध्ये. हा सामना कोण जिंकेल हा सामना याच्यासाठी उत्कंठा शिगेला जाऊन पोचली आहे. ओंकार मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. चला घाई करा. जास्तीचा वेळ व्यतीत करू नका. 4:30 वाजलेत. अजून इथूनही आपल्याला एकंदरीत 4 मॅचेस खेळवायच्या बाकी आहेत.
एक बॉल 2ची गरज, एक चेंडू 2 धावा. एक चेंडू आणि 2ची गरज. अविनाश याच्या हाती आता संपूर्णतः दारोमदार असेल, भवितव्य असेल. जगा इतके की आयुष्य कमी पडेल, हसा इतके की आनंद कमी पडेल. काय मिळेल तर नशिबाचा खेळ आहे, परंतु प्रयत्न इतके करा की परमेश्वराला देणं भाग पडेल. परमेश्वराला देणं भाग पडेल. या मॅच मध्ये एक चेंडू आणि 2 धावा. गोलंदाजी मार्कवरती अविनाश सज्ज होतोय. एक चेंडू 2 धावा डिफेंड केल्या जातील का? 11 बॉल 32 वरती खेळणारा ओमकार स्ट्राईक वरती आहे. मी अनेक वेळा म्हणतो एका बॉल वरती 11 बनतात, एका बॉल वरती 17, एका बॉल वरती 19 बनताना पाहिले गेलेत. एक बॉल 2. पुढचा बॉल इथे ऑन साइडला केलाय, क्षेत्ररक्षक येतोय. विश्वनाथ पवार चुकी झालीये. पहा नशिबाने साथ दिलीये, केवळ नशिबाने साथ दिली. या बॉल वरती देखील धाव मिळाल्या तर पुन्हा एकदा 2 संघाचा विजय प्राप्त होत असताना श्री स्पोर्ट्स या टीमने एक चित्तथरारक लढत इथे जिंकली आहे. श्री स्पोर्ट्स अर्थात बाळूदादा पवार साहेब, सुभाषदादा पवार साहेब यांच्या मालकीचा संघ या मॅच मध्ये झाला विजयी. मॅन ऑफ द मॅच ऍब्सोल्युटली नो डाऊट ओमकार या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचचा हकदार आणि फायटर ऑफ द मॅच हा पुरस्कार देखील देण्यात येईल पराभूत झालेल्या संघातील खेळाडूला. श्री स्पोर्ट्स या टीमने ही मॅच इथे जिंकली आहे. श्री स्पोर्ट्स संदीपदादा सिनकर यांच्या मालकीचा संघ या टीमने हा सामना इथे जिंकलाय. श्री स्पोर्ट्स संदीपदादा सिनकर साहेब यांच्या माध्यमातून हे अनेक किताब पाहायला मिळाले आहेत. या स्पर्धेच्या माध्यमातून अर्ध्या शतकासाठी 500 रुपये. या आकाश राहिला या मॅचचा गेम चेंजर, अर्थात 5 बॉल 18 धावांची खेळी त्याने केली. आकाश आणि मॅन ऑफ द मॅच साठी आपण आमंत्रित करूयात. अर्थात फलंदाज तो या मॅचचा विजयाची चव चाखून